हॅलो गाईज, इट्स रिया कदम हियर. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपल्या व्हिडिओवर एक कमेंट आलेली होम टूरची, तर ती आपण बनवतो आहे. तर हे आहे आमचं पूर्ण बाहेरचं इंटेरियर आमच्या घराचं. हा आहे आमचा सेफ्टी डोर आणि इथे पप्पांनी आम्हाला कॅमेरा इन्स्टॉलेशन करून ठेवलेला आहे, कारण कोणी जर आलं तर पटकन आम्हाला आतमध्ये दिसेल की कोण आहे नक्की. आणि इथे लाईट्स लावून ठेवल्या आहेत मस्त गोल्डनवाल्या. आणि इथे ही आहे ना नेम प्लेट आम्हाला आहे ना 12 इयर्स आधी, म्हणजे जेव्हा आमचं घर म्हणजे पहिल्यांदा घर घेतलेलं तेव्हा आम्हाला हे पप्पा आणि मम्मीच्या कलिग्सने गिफ्ट केलं होतं. सो असं आहे आमचं बाहेरचं पूर्ण इंटेरियर. आणि तर आपण आता चला जाऊया घर. चला जाऊया घरामध्ये. सो हा आहे आमचं लिव्हिंग रूम मस्त असा. तर या मी तुम्हाला सर्व काही इंट्रोडक्शन देते. तर सर्वात आधी एंटर करताना आपल्याला दिसते गौतम बुद्धांची सुंदर अशी मूर्ती. करताच ही वॉल जी आहे एकदम आम्ही सिंपल ठेवली आहे. आणि इथे आम्ही घड्याळ लावलेलं आहे. ह्या घड्याळाला 12 इयर्स झालेले आहेत. जेव्हा आम्ही घेतलं होतं हे घर तेव्हा आम्हाला गिफ्ट भेटलेलं. तर हॉलमध्ये आम्ही आहे ना सिटिंग एरियासाठी ही चेअर आणि सोफा ठेवलेला आहे, कारण स्पेस खूप आम्हाला भेटतो त्यामुळे. आणि इथे खूप अशी छान अशी बाजूलाच बाल्कनी आहे जी मी तुम्हाला दाखवते. आणि आम्ही मस्त असे कर्टन्स लावलेले आहेत जे सोफ्याला एकदम तर हा जो वॉल आहे ना तो आम्हाला खूपच खाली वाटत होता, म्हणून आम्ही ऑनलाईन Amazon वरून शेल्फ ऑर्डर केलेलं, वॉल शेल्फ. तर याच्यात 5 सेक्शन आहेत आणि त्याच्यात आम्ही मस्त असे शोपीस ठेवलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. पहिलं तर आम्ही लाईट ठेवली आहे, टॉर्च लाईट, कारण आम्हाला खूप खूप गरजेची आहे ती. जेव्हा लाईट जाते तेव्हा पटकन इथून आम्ही घेऊ शकतो ती लाईट. आणि ते मस्त अशी गणपतीची मूर्ती ठेवली आहे शोपीस, जी पूर्वाला बर्थडेला गिफ्ट भेटलेली. आणि ते बैल ठेवलाय. ऍक्च्युली ह्या एकच बैल दिसतोय, कारण एक बैल आहे तो तुटला होता, सो आम्ही एकच बैल ठेवलाय. आणि ते मस्त अशी पूर्वाची फ्रेम आहे छोटीशी. आणि ते आम्ही नेल पॉलिश ठेवलंय. आणि ते गाय आहे एका तिच्या वासरू सोबत. तर हा असा आहे आमचा सेक्शन, हा वाला. आणि ह्या वॉलला फ्रेम लावली आहे जी मला बर्थडेला गिफ्ट भेटली आहे. आणि इथे आम्ही ठेवली आहे कॉपी, ज्याच्यावर आम्ही ठेवली आहे पिलो. आणि आमची एमर्जन्सीची पिशवी आहे, जिथे आम्हाला कुठे जायचं असेल तर लगेच ही आम्हाला कॅरी करता येते. आणि हा जो वाघ आहे छोटासा, जो ताईचा आहे, ती जेव्हा छोटी होती तेव्हा तिला भेटला होता, आय मीन घेतला होता ना, घेतला होता तिला. तिचं फर्स्ट टॉय आहे हे प्रिया ताईचं. सो असा आहे हा वाला युनिट. तर ही जी वॉल आहे ना, तर ही पूर्ण टाईल्सने आम्ही कव्हर केली आहे, व्हाईट टाईल्सने. आणि पूर्ण व्हाईट आम्हाला चांगलं नव्हतं वाटत, सो त्याच्यात आम्ही छोट्या छोट्या मार्बल्सच्या स्ट्रिप्स ॲड केल्या आणि म्हणून एक चांगला असं त्याला लुक येतोय. आणि ते फ्रेम दिसते तुम्हाला, जी फ्रेम आम्ही दादरवरून घेतली, आम्ही चैत्यभूमीला गेलेलो तेव्हा.
आम्हाला आवडली तर आम्ही लगेच घेतली होती आणि आम्ही इथे लावली आहे ती ह्या वॉलला. तर ह्याच्यात खूप काय काय डिस्क्राईब केलं या फ्रेममध्ये. तर इथे पहिलं तर अशोक स्तंभ दिसतंय आपल्याला आणि बुद्धांची मूर्ती आहे आणि पाठी अशोक चक्र दिसतंय. त्याच्यात ट्राय कलर दिसत आहेत आपल्या इंडियन फ्लॅगचे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मस्त काहीतरी लिहित आहेत आणि त्यांचीच एक म्हण आहे की 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जगा. तर हे सुंदर असं लिहिलेलं आहे आणि सुंदर अशी फ्रेम आहे जी ह्या वॉलला खूपच सूट करते. वॉलला आहे ना खाली चार्जिंग पॉइंट आहे आणि इथे टिपॉय ठेवलाय आम्ही ज्याच्यावर सगळं सामान आहे. तर हा जो वॉल आहे ना तो पण सेमच आहे आणि इथे आम्ही फ्रेम लावली आहे जी आम्ही पप्पांना बर्थडे गिफ्ट दिली होती. तर हा वॉल छान दिसतोय फ्रेममुळे पण. तर बाजूलाच आमचा टीव्ही युनिट आहे. तर हा टीव्ही आहे आणि इथे आम्ही टॉयज ठेवलेत मस्त असे सगळ्यांचे आणि ते स्विच बोर्ड आहे. खालीच मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की कॅमेरामध्ये सर्व काही दिसतं तर ते इथे शो होतं आणि माझाच ब्लॉग चालू आहे आता टीव्हीवर. सो इथे आम्ही हे घेतलं होतं आणि त्याच्यावरच आम्ही बास ठेवलेला आहे आमचा. आणि पूर्वा पॅगोडाला गेलेली तेव्हा तिने सुंदर अशी बुद्धांची मूर्ती आणलेली आहे शोपीस म्हणून. किचन मध्ये तर असा आमचा किचन इथे स्टार्ट होतो. तर इथे किचन स्टार्ट होतो आणि ही साईड आमची किचनची आहे. लेफ्ट साईड एंटर करताच लेफ्ट साईडला किचन आहे आमचा आणि राईट साईडला टॉयलेट आणि बाथरूम आहे. तर हा आमचा वॉश बेसिन एरिया आहे आणि इथे मस्त असा मिरर लावलेला आहे आणि इथे हे काचेचा एक मिरर लावलाय छोटासा जेणेकरून आपल्याला हँडवॉश वगैरे काय काय ठेवता येईल. आणि ते हँकी अटकवण्यासाठी आपल्याला एक पप्पांनी लावून घेतलेलं मस्त. सो असा आहे आमचा हा वाला युनिट. सो इथे आमचे दरवाजे आहेत छोटा चुटकीचे टॉयलेटसाठी आणि बाथरूमसाठी आम्ही इथे मिकी माऊसचा दरवाजा लावलेला आहे मस्त. एंट्री करतानाच आपल्या लेफ्ट साइडला किचन आहे. सो आपण बघूया की किचन कसा आहे आपला. तर किचन मध्ये एंटर करताच पहिला तर आपण इथे ठेवलेला आहे फ्रीज आणि पुढे आल्यावर आम्ही इथे लावलेल्या आहेत मस्त ट्रॉल्या जिथे आमची सगळी काही भांडी ठेवलेली आहेत आणि इथे मम्मीने छोटासा असं स्टोर केलेला आहे म्हणजे सर्व काही मसाले छोटे मोठे लागतात ते इथे सगळं काही ठेवलेलं आहे. इथे तेलाचं किटली ठेवलेली आहे आणि हा आमचा आहे गॅस. आणि वरती जर बघायला गेलं तर जेव्हा आम्ही ट्रॉल्या बनवलेल्या ना तेव्हाच आम्ही इथे कप्पे पाडून घेतलेले. तर त्याच्यात मम्मीनी सगळ्यात वरच्या कप्प्यात इथे ठेवलेलं आहे मस्त असं सगळे काचेची भांडी ठेवलेली आहेत म्हणजे कप ग्लास वगैरे सगळं. आणि इथे सगळं ह्या सेक्शन मध्ये मसाले वगैरे ठेवलेत. सो आणि पुढच्या सेक्शन मध्ये ह्या वाल्या तर ह्या सेक्शन मध्ये मम्मीनी पूर्ण मसाले ठेवलेत जे लवकर तिला घेता येतील आणि ते डाळ वगैरे सगळं ठेवलेलं आहे. सो पुढे बघायला गेलं तर इथे वरती पण आम्ही कप्पे पाडलेत सगळे कारण कधी असे जास्त स्टोरेज ठेवायचं असेल भांडी वगैरे जी कधी आम्ही यूज नाही करत जास्त तर तिकडे हे सगळं ठेवलेत त्या सेक्शन मध्ये. आणि इथे एक सेक्शन पाडलेला आहे ज्याच्यात मम्मीने डब्बे ठेवलेत म्हणजे कोणाला कधी काय द्यायचं असेल तर पटकन असा हात जाईल आणि हे डब्बे काढता येतील. सो असं आहे आमचा किचन. आणि ह्या साईडला आम्ही किचन मध्ये मम्मीनी हे इथे टाईल्स लावलेत आम्ही ह्या किचनला पण आणि इथे खाली
हंडे भरून ठेवलेत पाण्याचे, कारण कधी पाणी नसलं तर आम्हाला हे यूज करायला लागतं पाणी. तर इथे पण पाणी भरलंय आणि इथे आमचा खाऊचा डब्बा आहे आणि इथे मम्मी छोटं मोठं असं सगळं अटकवायसाठी ठेवलंय इथे. तर इथे आम्ही लावलेला आहे वॉटर फिल्टर आणि इथे आमचा आहे बेसिन, जिथे आम्हाला 2 नळ आहेत आमच्याकडे. इथे आमचा वॉश बेसिनचा नळ आहे आणि हा आम्ही पाईप म्हणजे वॉशिंग मशीनसाठी यूज करतो. आणि इथे भांडी सुकवण्यासाठी मांडणी ठेवली आहे मम्मीनी. सो असं आहे. हॉलमधून सरळ आलो ना स्ट्रेट तर आमचा हा बेडरूम आहे. तर चला आपण जाऊया आता बेडरूम मध्ये. तर हा आमचा बेडरूम आहे पूर्ण असा. तर हे आहे आमचं दोन्ही पण वॉर्डरोब आणि आम्ही इथे वरती सामान स्टोर केलेलं आहे आणि त्याच्या बाजूलाच आम्ही इथे कपडे हँग केलेत, अटकवलेत. आणि इथे आमची वॉशिंग मशीन आहे आणि ह्या साईडलाच वॉशिंग मशीनच्या बाजूलाच आम्ही सोफा ठेवलेला आहे. तर एक सोफा हॉलमध्ये आणि एक सोफा बेडरूम मध्ये ठेवलेला आहे. तर इथे आम्ही आमच्या बॅग ठेवलेल्या आहेत सगळ्या आणि चार्जिंग पॉइंट आहे त्याच्यावरतीच. आणि इथे अंथरुण ठेवलेलं आहे का, कारण आधी आमच्याकडे बेड होता पण तो एकदम कंजस्टेड होता सगळं, म्हणजे जागा खूप कमी भेटायची. तर आम्ही हे सगळं सामान ऍक्च्युली बेडमध्येच होतं पण ते बेड काढल्यानंतर आम्हाला इथे ठेवावं लागतंय. सो असं आहे हे वालं सेक्शन. आणि इथे मी माझे बुक्स ठेवलेले आहेत. तर हे जे कपाट आहे ना ते मम्मीला मम्मीच्या लग्नामध्ये भेटलेलं. सो अजून पण आम्ही हे ठेवलेलं आहे. आणि इथे वरतीच आमचा AC आहे. तर असा आमचा हा पूर्ण बेडरूम आहे, ज्याच्यात पूर्ण स्पेसच आहे.